नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. आले बाजारभावाची चर्चा करणार आहे. बेंगलोर हसनची सुद्धा चर्चा करणार आहे. भरपूर शेतकरी विचारत होते. मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 1 ते दीड महिना बेंगलोर हसन चालू होणार नाही आहे. आपल्याला तशी व्यापाऱ्याकडून अपडेट भेटली होती. आपण तशी सांगितली होती. पण आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की बेंगलोर हसन जो माल आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे समजा आता एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट लागला, त्याला फंगस लागली किंवा सड लागली 2, 4, 5%, 10%, तर लगेच शेतकरी आता काय करतोय तिकडे म्हणजे भाव चांगला आहे बा, आपण देऊन टाकू. अशा म्हणजे 100 मधून 10 प्लॉट आता हसनमध्ये नवीन माल मार्केटमध्ये यायला लागलेला आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, अद्रक 15, 16, 17 हजार रुपये भाव कमी नाही आहे. म्हणून सांगतो की टप्प्याटप्प्याने अद्रक देत चला. शक्यतो 15, 16, 17 हजार जर तुम्हाला भाव भेटत असेल, तर 4-5 हजार विकण्यापेक्षा तुम्हाला हा भाव योग्य आहे. माल देत चला, माल होल्ड करू नका. तिकडच्या शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे की आता शेतकरी भाव चांगला असल्यामुळे प्लॉट देण्याच्या म्हणजे देण्यासाठी अ, म्हणजे प्लॉट देत आहे आता. म्हणजे भाव चांगले असल्यामुळे. कारण 4 महिने त्यांच्या प्लॉटला जरी झाले, तर 4 महिन्यामध्ये जो कवळा माल आहे, तरीसुद्धा त्याला चांगला तिकडचा भाव जर म्हटला, तर कवळ्या मालाला 10, 11, 12 हजार रुपये त्यांना भाव भेटतोय क्विंटलला. त्याच्यामुळे शेतकरी तिकडचे जे लागलेले प्लॉट आहे, ते देण्याला पसंती करत. तर मित्रांनो, मी एकच सांगू इच्छितो, की माल थांबवू नका. 16-17 हजार रुपयाचे भाव चालू आहे आपल्याकडे. तुम्ही माल द्या, असं माझं म्हणणं आहे. शेवट जर बंगलोरचा जर पूर्ण माल जर एकखट्टी जर आला, तर भाव पडू शकतात, असं मला वाटतं. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव सौदे चालू आहे? मित्रांनो, आज 5 जुलै आहे. जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल, तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला भेटत जाईल मित्रांनो. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, बंगलोरचा जो एक्का-दुक्का प्लॉट खंदणी चालू आहे आता, ती मार्केटमध्ये सुरुवात झालेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. ती जास्त होऊ नये. जर जास्त झाली, तर 100% आपल्या जे महाराष्ट्राचा माल आहे, त्याची डिमांड थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल. तर मित्रांनो, याचा फायदा 100% आपल्याला शेवटी जेव्हा आपला हा नवीन माल निघल, त्याचा होणार आहे. जर आपण हा माल जर डिसेंबरपर्यंत ठेवला खोडवा, तर आपला जो पुढचा माल येणार आहे, त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये आपला भावामध्ये मार खाण्याची शक्यता राहू शकते, असं मला वाटतं. म्हणून हा जो माल आहे, हा टप्प्याटप्प्याने देत चला. जर तुम्हाला 15-16 हजार भाव भेटत असेल, तर तुम्ही सर्व बी जर दिला, तर काही हरकत नाही. एवढा भाव हा होणे शक्य नाही आहे. कारण बंगलोर थोड्याफार प्रमाणामध्ये आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, की 1 ते दीड महिना लागेल. 1 ते दीड महिना लागेल, पण मग कसं फुल आवक यायला. पण आत्ता थोड्याफार प्रमाणामध्ये आवक पुन्हा चालू झालेली आहे. तिकडं शेतकऱ्यांसंग बोलणं झालं, व्यापाऱ्यांसंग सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे मित्रांनो. थोड्याफार प्रमाणामध्ये जे लागेल प्लॉट आहे, सड लागलेले प्लॉट, ते आता काढण्याला सुरुवात झालेली आहे तिकडे. कारण भाव चांगला असल्यामुळे आता आपण का ना आपल्या महाराष्ट्रामध्ये का ना जर भाव चांगला असला आणि जर प्लॉट लागला, तर शेतकरी काय म्हणतो, आता पैसा करून घेऊ आपण, सड वाढू नये म्हणून. म्हणून शेतकरी देऊन टाकतो. तसंच शेतकरी तिकडचे आता करताय. जर 10-20% जर सड लागलेले असले त्यांच्याकडे, कारण आता पाऊस पण चालू आहे, सड वाढते, म्हणून शेतकरी तिकडचे आता माल द्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? अपडेट महत्त्वाची आहे बरं का. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान, जय किसान.